सणासुदीला काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण दसरा स्पेशल थाली बनवलेली आहे। तर ही जी थाली आहे ती एकदम अचूक पद्धतीने आणि भरपूर प्रोटीनयुक्त थाली बनवून तयार केलेली आहे। नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये ज्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्या एकदम सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत। तर ताटामध्ये आपण भजी आणि पापड सुद्धा केलेले आहेत। सणाला भजी आणि पापड केले नाही तर ताटाची शोभा कशी येणार। तर इथे आज आपण भरली वांगी केलेली आहेत। सोबतच आपण इथे सुकी भेंडी बनवलेली आहे, कारण भेंडी खाल्लेली शरीराला खूपच चांगली असते। नंतर आपण इथे गूळ घालून गव्हाची पौष्टिक अशी खीर केलेली आहे। पुलाव केलेला आहे, भरपूर प्रोटीनयुक्त आपण पुलाव केलेला आहे, सोबतच पुरी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी गहू घेतलेला आहे। तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा गहू घेऊ शकता। इथे मी घरातील 1 वाटी गहू घेतलेला आहे। तर गहू चांगला निवडून घेतलेला आहे। तर आता आपण गहू पाण्याने धुवून घेणार आहेत। तुम्ही कोणत्याही वाटीच्या मापाने गहू घेऊ शकता। तर गहू सगळ्यात अगोदर आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचा आहे। इथे मी गहू धुवून घेतला आहे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। तर गहू आपण सगळ्यात अगोदर धुवून त्यामधील पाणी उपसून घेतलेलं आहे। नंतर आपण त्यामध्ये गहू भिजण्या इतपत पाणी टाकणार आहेत। तर गहू आपल्याला किमान रात्रभर तरी भिजत ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी 1 तास तरी गहू पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। तर इथे बघा, आपण 2 तासानंतर गहू पाण्याच्या बाहेर काढलेला आहे। तर एका चाळणीमध्ये आपण सुकण्यासाठी गहू ठेवणार आहेत। तर बघा, इथे आपला गहू छान फुललेला आहे आणि मस्त भिजलेला सुद्धा आहे। तर चाळणीमध्ये आपण टाकून त्याचं पाणी सर्व काढून घेणार आहेत। आणि आता आपल्याला गहू मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। बारीक म्हणजे एकदम पेस्ट करायची नाही आपल्याला। एका गव्हाचे 2 तुकडे होतील एवढाच गहू आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू टाकून घेणार आहे। हा गहू आपण मिक्सरला वाटून घेणार आहे। आपल्याला याची बारीक पेस्ट करायची नाही, तर फक्त एका गव्हाचे 2 भाग होतील इथपर्यंत गहू आपल्याला पल्स मोडवर वाटून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही, आपला गहू जास्त बारीकही नाही, पल्स मोडवरती आपण गहू वाटून घेतलेला आहे। एका गव्हाचे 2 भाग झालेले आहेत। तर वाटलेला गहू आपण एका टोपामध्ये काढून घेणार आहेत आणि त्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यामुळे जे गहू आहेत ते खाली बसतात आणि त्याच्यावरचा जो चोथा आहे तो वर येतो। तर हाताने एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपला जे गहू आहेत ते खाली बसलेले आहेत आणि जो चोथा आहे तो वर तरंगून आलेला आहे। तर हे पाणी आपल्याला उपसून काढायचं आहे परत। इथे मी पाणी काढलेलं आहे। तर बघा, इथे गहू आपला तयार आहे। तर आपण आता कुकरमध्ये हा गहू टाकून घेणार आहेत। सर्व गहू आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आपण जेवढा गहू वापरलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 वाटी गहू घेतला आहे, तर 2 वाटी पाणी त्यामध्ये टाकून घेणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला गव्हामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी गव्हाच्या दुप्पट पाणी टाकलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। यामुळे गहू चांगला मऊ शिजला जातो। तर बघा, इथे कुकरची वाफ घालून घेतली आहे आपण आणि बघू शकता तुम्ही, आपला गहू एकदम छान आणि मऊ शिजलेला आहे। एक गहू तुम्हाला मी हातावर सुद्धा मॅश करून दाखवते। तर बघा, आपला गहू किती छान मऊसूत शिजलेला आहे। या गव्हाची खीर खूपच छान होते। तर इथे आपण अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ वापरू शकता, म्हणजे
जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त गूळसुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला साखरेची खीर आवडत असेल तर साखरसुद्धा ॲड करू शकता. पण साखरेपेक्षा गुळाची खीर खूपच खायला छान लागते. गूळ टाकून घेतलेला आहे आणि आता गॅस आपल्याला सुरू करून घ्यायचा आहे आणि गूळ टाकला की आपण खीर चांगली मिक्स करून घेणार आहेत. तर गूळ टाकला की खीर आपली परत पातळ व्हायला सुरू होते. तर बघा गुळाचा कलर यामध्ये मिक्स झालेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर आपण परत एकदा खीर आपली चांगली मिक्स करून घेणार आहेत. तर बघू शकता तुम्ही आपल्या खिरीला किती दाटसरपणा आलेला आहे आणि खूपच छान झालेली आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तर दुसऱ्या गॅसवर ही खीर काढून घेणार आहेत आणि आपण यामध्ये सुक्का मेवा टाकणार आहेत. तर पारंपरिक खिरीमध्ये सुक्का मेवा नसतो, पण अजून खिरीची जास्त चव वाढावी म्हणून यामध्ये आपण थोडंसं तुपामध्ये सुक्का मेवा भाजून टाकणार आहेत. तर 1 चमचा इथे मी साजूक तूप घेतलं आहे. काही बदामाचे काप आणि काही मनुके घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे नसतील तर काही हरकत नाही, पण हे ऑप्शनल आहे. तूप थोडंसं वितळलं की त्यामध्ये आपण बदामाचे काप आणि मनुके टाकून घेणार आहेत आणि 1-2 मिनिट त्याला परतून घेणार आहेत. लालसर होईपर्यंत मनुके आणि बदाम आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मनुके आणि बदाम चांगले आपले परतले आहेत. तर आपण एका वाटीमध्ये काढून घेतले आहेत. तर आता अजून परत आपण पातेल्यामध्ये तूप टाकून घेणार आहेत आणि आपण इथे काही सुक्कं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे. तर हे खोबरंसुद्धा आपण तुपामध्ये परतून घेणार आहेत. जर तुमच्याकडे ओला नारळ असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण इथे मी सुक्कं खोबराचे काप करून घेतले आहेत आणि तुपामध्ये लालसर रंगावर परतून घेणार आहे. तर बघा 1-2 मिनिट आपण खोबरं परतून घेणार आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवून खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे. खोबरंसुद्धा आपलं चांगलं परतून झालेलं आहे. तर आता आपण जी खीर बनवली होती त्यामध्ये आपल्याला हा सुक्का मेवा टाकून घ्यायचा आहे. तर सगळ्यात अगोदर इथे आपण जे खोबरं परतून घेतलं होतं ते खोबरं टाकून घेणार आहेत. नंतर आपण इथं जो सुक्का मेवा परतून घेतला होता तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहेत आणि परत आपल्याला खीर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तर बघा इथे आपण सुक्का मेवा चांगला मिक्स करून घेतला आहे. तुपाची फोडणी दिली की खिरीला खूपच छान खमंग वास सुटलेला आहे. तर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण यामध्ये वेलची पूड टाकून घेणार आहेत. जर तुमच्याकडे सुंठ पावडर आणि जायफळ असेल तर ते सुद्धा तुम्ही एकदम बारीक त्याची पावडर करून टाकली तर खूपच खमंग वास येतो. तर इथे मी 1 चमचा विलायची पावडर टाकली आहे आणि आता परत आपण एकदा मिक्स करून घेणार आहेत. काय मस्त वास येत आहे. तर बघा इथे आपली गूळ घालून गव्हाची पौष्टिक अशी खीर तयार झालेली आहे. खिरीला एकदम दाटसरपणा आलेला आहे आणि सोबतच रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे आणि त्यामध्ये बदामाचे काप, मनुके आणि खोबरं खायला खूपच मस्त. तर यावर झाकण ठेवून आपण दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहेत. तर लगेच आपण मसाला भाताची तयारी करणार आहेत. तर गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपण इथे काही खडे मसाले वापरलेले आहेत. तर त्यामध्ये 2 ते 3 तेजपत्त्याची पानं, 4 लवंग, 4 मिरे आणि 1-2 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. नंतर इथे आपण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकीचा तुकडा खलबत्त्यामध्ये चांगला कुटून घेतलेला आहे. तर हे आता आपल्याला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. तर तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे
कांदा चांगला परतला की त्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला होता, तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहेत। तर टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे। नंतर आपण इथे वाटाणे घेतले आहेत। तर हे वाटाणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि सकाळी ते पाण्यातून काढले आहेत। तर इथे आपण वाटाणे सुद्धा टाकून घेतलेले आहेत। नंतर आपण इथे एक बटाटा घेतलेला आहे, तर त्यावरची साल काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। नंतर आपण रात्रभर शेंगदाणे सुद्धा भिजत घातले होते, तर शेंगदाणे सुद्धा आपण या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि परत आपल्याला हे सर्व सुके मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे अजून वेगवेगळ्या भाज्या असतील, जसं की फुलावर, शिमला मिरची, गाजर असेल, तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। आपण इथे पाव चमचा हिंग वापरलेली आहे। हिंग टाकलं की परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण इथे अर्धा चमचा लिंबाचा रस टाकणार आहेत। लिंबाचा रस पिळला की आपली जी मसाला भात आहे तो खूपच छान होतो। लिंबाचा रस टाकला की परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा न वापरता अगदी 2 ते 3 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, कारण तिखट जास्त होऊ नये म्हणून कमीच मिरचीचा वापर केलेला आहे। तर इथे मी तांदूळ चांगला धुवून घेतलेला आहे। 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हा मी कोलमचा तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। तांदूळ आपण टाकला की कुकरमध्ये चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपण जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे इथे। जर तुम्ही 2 वाटी तांदूळ घेतला असेल तर 4 वाटी पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकलं की परत आपल्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जो सर्व मसाला आहे तो आपल्या तांदळाला लागून जाईल। आणि नंतर वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहेत। कुकरचं झाकण लावून आपल्याला एक 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इकडे आपण कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि बघा आता लगेच शिट्टी झालेली आहे। जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग इकडे आपला भात शिजत आहे, तोवर आपण इकडे भाजीची तयारी करणार आहेत। तर एका पातेल्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकणार आहेत, कारण वांगी चिरली की लगेच आपण या मिठाच्या पाण्यामध्ये टाकणार आहेत, त्यामुळे जे वांगं आहे ते आपलं काळं पडणार नाही। तर वांगे आपण त्याच्या मधोमध चिरा पाडून घेणार आहेत, कारण आपण आज इथे भरली वांगी करणार आहेत। तर वांगा आपण बघा चिरून घेतला आहे। वांगं चिरून घेतलं की आपण त्यामध्ये बघणार आहेत, कारण काही आळी वगैरे असते तर ती असू नये म्हणून चांगला वांगा चेक करून घेणार आहेत। तर एक 5 मिनिट हे वांगे आपण असंच पाण्यामध्ये ठेवणार आहेत। नंतर आपण इकडे मसाल्याची तयारी करणार आहेत। तर इथे आपण 1 वाटी खमंग भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 2 चमचा इथे आपण तीळ घेतलेले आहेत, सुक्कं खोबरं घेतले आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत। तर हे सर्व जिन्नस जे आहे शेंगदाणे आणि तीळ आपण चांगले भाजून घेतलेले आहेत। सगळ्यात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक्कं खोबरं टाकून घेणार आहेत। तुम्ही जास्त भाजी बनवत असाल तर जास्त सुद्धा खोबरं वापरू शकता, पण इथे मी फक्त 3 जणांसाठी भाजी बनवत आहे म्हणून अगदी कमी मसाले वापर घेतलेले आहेत। तर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। तर इथे मी आपलं जे घरगुती साठवणीचं तिखट आहे ते 1.5 चमचा टाकून घेतलं आहे। आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। नंतर यामध्ये आपण भरपूर कोथिंबीर टाकून घेणार आहेत आणि मिक्सरचं झाकण लावून याचं आपण एक वाटण करून घेणार आहेत। तर बघा इथे आपलं वाटण बनवून तयार आहे। तर हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत। यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहेत आणि याची एक दाटसर पेस्ट करून घेणार आहेत,
कारण हा जो मसाला आहे तो आपण वांग्याच्या फोडीमध्ये भरून घेणार आहेत. जास्त कोरडा व्हायला नको म्हणून अगदी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे. आता हे जे वाटण आहे ते आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहेत. तर बघा इथे आपण वांगी पाण्यातून काढली आहेत. अजिबात काळे पडले नाहीत. तर जे वाटण केलेलं आहे ते आपण वांग्यामध्ये जास्त भरून घेणार आहेत. काटोकाट आपल्याला हे वाटण भरून घ्यायचं आहे आणि 4 वांग्यामध्ये आपण हा मसाला भरून घ्यायचा आहे. आणि जर उरला असेल तर आपण त्याचा रस्सा बनवण्यासाठी वापर करणार आहेत. तर बघा इथे मी काटोकाट सर्व वांगी भरून घेतली आहे आणि काही जे वाटण उरलेलं आहे ते आपण इथे रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहेत. तर गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरीची फोडणी टाकायची आहे आणि मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकून घेणार आहे. परत आपण तेलामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला वापरणार नाहीत. तर जे आपण वांगी भरून घेतली होती ती वांगी आपण तेलामध्ये सोडून घेणार आहेत आणि 1-2 मिनिट आपल्याला ही वांगी अशीच तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तर वरून यामध्ये मी कोणताही मसाला वापरणार नाही. तर वांगी आपल्याला थोडेसे काळसर रंगावर परतून घ्यायचे आहेत. त्याचा कलर बदलेपर्यंत वांगी आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर वांगे परतली की आपण त्यावर झाकण ठेवणार आहेत आणि झाकणावर पाणी टाकणार आहेत. यामुळे पटकन वाफ पकडते आणि वांगे चांगले शिजले जातात. ताटावर पाणी टाकलं की पटकन वाफ पकडून वांगे पटकन शिजले जातात. तर बघा इथे आपण झाकण काढून घेणार आहेत आणि बघा इथे आपले वांग्याला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. तर परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे वाटण होतं उरलेलं आपलं त्यामध्ये आपण पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे वाटण आता आपण या वांग्याच्या भाजीमध्ये टाकून घेणार आहेत. तुम्हाला किती दाटसर भाजी हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि कधीही भाजीमध्ये पाणी टाकत असाल तर पाणी कोमट करूनच टाकायचं आहे. दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी पाणी टाकलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी घट्ट किंवा पातळ बनवू शकता आणि गरम पाणी करून टाकलं की भाजीला छान चव येते. तर इथे आपली वांग्याची भाजी बनवून तयार आहे. तर आपण मोठ्या गॅसवर एक उकळी काढून घेणार आहेत आणि उकळी आली की गॅस कमी करून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर यामध्ये आपण भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहेत. कोथिंबीर टाकली की परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला वांग 5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कारण त्यामुळे जो मसाला आहे तो शिजला जाईल आणि वांगे पण आपले शिजले जातात. तर आता आपण लगेचच दुसऱ्या भाजीची तयारी करणार आहेत. तर इथे मी गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहेत. तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण मोहरीची फोडणी टाकणार आहेत. मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकून घेणार आहेत आणि जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण इथे बारीक लसूण कुटून घेतला होता तो लसूण यामध्ये टाकून घेणार आहेत. नंतर आपण इकडे भेंडीची भाजी बनवत आहे. तर भेंडी चांगली धुवून त्याचा मागचा पुढचा भाग कापून घेतला आहे आणि भेंडी बारीक चिरून घेतली आहे. तर तेलामध्ये आपण 1-2 मिनिट भेंडी परतून घेणार आहेत. तुम्हाला जर भेंडी हिरवी मिरचीची आवडत असेल तर तुम्ही त्याचा ठेचा करून सुद्धा टाकू शकता. भेंडी चांगली परतली की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे. नंतर तिखट हे टाकलं की परत आपल्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण सारखंच हिरव्या मिरचीची भेंडीची भाजी बनवतो पण एक वेळेस लाल मिरचीची भेंडीची भाजी बनवून तर बघा खूपच छान लागते. तर परत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट आपल्याला वाफेवर भेंडी शिजवून घ्यायची आहे. तर 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढून घेतलेलं आहे. तर बघा भेंडी छान वाफवून झालेली आहे आपली. अजून भेंडीच्या भाजीला छान चव यावी म्हणून यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. तर परत आपण एकदा मिक्स करून घेणार आहेत.
शेंगदाण्याच्या कुटामध्ये भेंडी केली की खायला खूपच छान लागते। तर सर्व आपण आता मिक्स करून घेणार आहेत। तर बघा आपली सुकी भेंडीची भाजी बनवून तयार आहे। तर यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहेत। आणि बघा इकडे आपली वांग्याची भाजी सुद्धा खूप छान शिजलेली आहे आणि त्याला तर्री पण खूपच छान आलेली आहे आणि वांगे पण आपले छान शिजलेले आहेत। तर लगेच आपण इकडे भज्याची तयारी करणार आहेत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे। नंतर आपण इकडे चिमकुऱ्या आणि कांद्याचे भजे बनवणार आहेत, म्हणून चिमकुऱ्याची पानं चांगली स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतली आहेत। तर ती आपण पिठामध्ये टाकून घेणार आहेत। नंतर आपण इकडे एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। तो कांदा सुद्धा आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहेत। नंतर आपण इकडे भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर वापरलेली आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। पाव चमचा इथे मी हिंग वापरलेला आहे। जे आपली भजी आहेत ते चांगली डायजेस्ट व्हावी म्हणून पाव चमचा हिंग वापरलेला आहे। 1 चमचा आपण इथे ओवा वापरलेला आहे। तर ओवा थोडा हातावरती क्रश करून घ्यायचा आहे आणि या पिठामध्ये टाकायचा आहे। पाव चमचा हळद वापरलेली आहे। अर्धा चमचा आपण इकडे अख्खे जिरे वापरलेले आहेत आणि अगदी अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट वापरलेला आहे। तुम्ही हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि हिरवी मिरचीचं वाटण करून सुद्धा टाकू शकता। तर सगळ्यात अगोदर पाणी न टाकता हे जे सुके मसाले आहेत ते आपण पिठामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहेत आणि ज्या कांद्याच्या फोडी आपण चिरून घेतल्या होत्या त्या सुद्धा आपण चांगल्या मिक्स करून घेणार आहेत। चांगलं मिक्स करून झालं की आपण पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून भज्जे बनवण्यासाठी पीठ तयार करणार आहेत। तर आपण इकडे भज्जे बनवण्यासाठी अजिबात सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही। तर पीठ कालवताना आपल्याला व्यवस्थित पीठ कालवून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही। मीडियममध्ये पीठ जर भिजवलं तर आपले भज्जे छान कुरकुरीत होतात। बरेच जण भज्यामध्ये सोड्याचा वापर करतात, पण सोडा टाकलं की जास्त तेल पितं म्हणून सोडा आणि इनोचा वापर केलेला नाही। तर इथे मी अर्धा चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे, कारण आपण इकडे जास्त चिमकुऱ्याची पानं घेतली होती। तर चिमकुऱ्याच्या पानांनी घशामध्ये थोडंसं चरचर व्हायला होतं, म्हणून अर्धा चमचा इकडे आपण लिंबाचा रस टाकून घेतला आहे। तर इकडे आपलं भज्याचं पीठ सुद्धा भिजवून तयार आहे। तर यावर झाकण ठेवणार आहेत। नंतर आपण इकडे पुरी करणार आहेत। तर मी पुरीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याच्या एक 5 ते 6 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे। तर तेल आपण कोणताही पदार्थ तळणीचा करत असाल तर तळताना त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं की कोणताही पदार्थ तेलकट होत नाही। तर आपण तेल चांगलं तापवून घेणार आहेत आणि आपण गव्हाचं पीठ जास्त घट्ट मळून घेतलेलं आहे आणि आता आपण पुऱ्या तळून घेणार आहेत। तर गव्हाचं पीठ मळताना आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, त्यामुळे पुरी आपली तेलकट होते। तर बघा इथे आपली पुरी किती छान टम्म फुगली आहे। दोन्ही बाजूने आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे आणि पुरी तळली की झाऱ्यामध्ये काढून घेणार आहे। त्याचं सर्व तेल आपल्याला नितळून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपण राहिलेल्या पुऱ्या सुद्धा तळून घेणार आहेत। तर आता आपण लगेचच पापड सुद्धा तळून घेणार आहेत। सणासुदीला भज्जे आणि पापड तळले नाहीत तर ताटाची शोभा कशी येणार। तर आपण पापड सुद्धा तळून घेतलेले आहेत। नंतर आपण लगेचच भज्जे तळून घेणार आहेत। तर इकडे आपलं भज्याचं पीठ सुद्धा छान भिजवून तयार झालेलं आहे। तर आपण एक एक करून तेलामध्ये भज्जी सोडून घेणार आहेत। तर बघा एका बाजूने भज्जी चांगली तळली की दुसऱ्या बाजूने आपण ती पलटवून घेणार आहेत आणि दोन्ही बाजूने आपल्याला भज्जी चांगली लालसर रंग येईपर्यंत तळून भज्जी तयार झालेली आहेत। तर बघा किती रंग छान आलेला आहे आणि दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत। झाऱ्याच्या मदतीने आपण ही भज्जी तेलातून बाहेर काढून घेणार आहेत। तर बघा
तेलकटसुद्धा झाली नाहीत आणि दिसायला तर खूपच छान दिसत आहेत. सोबतच कुरकुरीतसुद्धा झालेली आहेत. तर इथे आपले भज्जी बनवून तयार आहेत. तर आपला अशा प्रकारे सर्व स्वयंपाक पूर्ण करून झालेला आहे. तर आता आपण लगेचच ताटामध्ये वाढायला घेणार आहेत. तर इथे आपण भरली वांग्याची भाजी बनवलेली आहे. सोबतच सुकी भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि भरपूर प्रोटीनयुक्त आपण गूळ घालून गव्हाची खीर केलेली आहे. सोबतच आपण भज्जे केलेले आहेत आणि पापडसुद्धा तळलेला आहे. भरपूर प्रोटीनयुक्त आपण इथे भात केलेला आहे आणि सोबतच पुरीसुद्धा केलेली आहे आणि गरम गरम खिरीवर तुपाची धार खायला खूपच छान लागते. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर अशा प्रकारे आपण दसरा स्पेशल थाली बनवलेली आहे. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज पुन्हा एकदा विनंती करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि चांगलं चांगलं खात रहा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.